नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तोंडाची चव वाढवणारं अतिशय सोप्या अशा पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने तुरीचं वरण। तर बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे 1 वाटी मी तुरीची डाळ, घरचीच आहे आणि ती घालायची आहे आपल्याला कुकर मध्ये। तर ती घातलेली आहे आपण कुकर मध्ये आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी हळदी पावडर आणि अगदी 1 चमच घालायचा आहे यामध्ये आपल्याला तेल आणि याला गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आणि ही छानपैकी 2 ते 3 शिट्या घालून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। तर कुकरला डाळ शिजेपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया। वरण शिजेपर्यंत आपण इथे छान एक मसाला बनवून घेणार आहोत। तर इथे घेतलेले आहेत मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 चमच धने, अर्धा चमच जिरे आणि 15 ते 20 घेतलेले आहे मिरे। तर याचा एक मसाला बनवून घ्यायचा आहे। तर मसाला बनवून घेऊया। हे 3 जिन्नस एकजीव करून आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर याच मध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या सुद्धा ठेचायच्या आहेत। तर हे वाटण बनवून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं जाडसर वाटण वाटून झालेलं आहे आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता आपलं वरण पण छान असं शिजलेलं आहे। आता आपण याला तडका द्यायला सुरुवात करूया। मी याला असं छान रहीने घोटून सुद्धा घेतलेला आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता आपण घालणार आहोत मोहरी, याच बरोबर घालायचे आहेत आपल्याला अर्धा चमच जिरे आणि जिरे घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे वाटण बनवलेलं आणि हे वाटण घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग, याच बरोबर घालायचं आहे आपल्याला 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आणि इथे घेतलेले आहेत मी 2 बारीक चॉप करून हिरवी मिरची, हे सुद्धा घालायचे आहेत यामध्ये। याच बरोबर घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा आणि याला छान असं फ्राय करायचं आहे। या स्टेजवर घालायचं आहे आपल्याला 1 टोमॅटो, लाल मिरच्या घालायच्या आहेत 3 ते 4 आणि छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। यावर घालायचं आहे आपल्याला थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। तर हळदी पावडर घातलेली आहे। आता याला फिरवून द्यायचं आहे। चवीनुसार घालूया मीठ आणि मीठ घातल्यानंतर परत याला एक वेळ फिरवून द्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान आपला फ्राय होत आहे। अजून आपल्याला याला 2 मिनिटं असा फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे ते कांदे आणि टोमॅटो मऊ झाले पाहिजेत अशा पद्धतीने। आणि याच्यावर घालूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि याला सुद्धा फ्राय करून घेऊया। तर आता छानपैकी आपलं असं हे वाटण फ्राय झालेलं आहे। आता यावर घालणार आहोत आपण हे वरण। गरजेनुसार घालूया पाणी। तर यावर आपण गरजेनुसार पाणी घातलेलं आहे। आता यावर घालायचं आहे आपल्याला चिंचेचा कोळ, तर इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे ते घालणार आहोत। तर हे वरण पौष्टिक तर आहेच आहे, पण चवीला अप्रतिम लागते, अशी तोंडाला छान अशी चव येते। तर एक वेळा हे वरण तुम्ही नक्की ट्राय करा। तर आपण छानपैकी याला अशी उकळी काढून घेऊया। बनवायला खूप सोपं आहे पण चवीला अप्रतिम लागणारं असं वरण आहे। तर तुम्ही हे वरण नक्की ट्राय करा, लहान मुलांनाही द्या, तुम्ही सुद्धा आवडीने खा। तर छानपैकी कशाला उकळी काढून घेऊया आपण।
तर रेडी आहे आपलं हे तोंडाची चव वाढवणारं अतिशय टेस्टी असं वरण। तर सर्व करूया। तर रेडी आहे आपलं तोंडाची चव वाढवणारं वरण। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी? लवकरात लवकर होणारी आहे। तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की रेसिपी कशी वाटली ते, आणि एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा चवीला, आणि मलाही कमेंट करून सांगा कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी।